जय गजानन. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये झालं आहे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर उद्या आहे ऋषी पंचमी आणि ऋषी पंचमीच्या दिवशी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांनी संजीवन समाधी घेतली होती. तर तो दिवस होता 8 सप्टेंबर 1910. तर उद्याचा योगायोग असा आहे की उद्या देखील 8 सप्टेंबर आहे आणि संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या भक्तांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण हे निर्माण झालं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ऋषीपंचमीचं व्रत कसं करायचं आहे, ऋषीपंचमीचा उपवास का करावा, त्यासोबतच संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचं कुठल्या सेवा आपण उद्याच्या दिवशी करू शकतो. तर ऋषीपंचमीचं व्रत हे प्रत्येक बायकांनी करायला पाहिजे. म्हणजे ज्यांना मासिक धर्म येतो, म्हणजे आता काही काळानंतर मोनोपॉज होतो, 45 किंवा 50 वर्षामध्ये बायकांचा मोनोपॉज होत असतो, तोपर्यंत ऋषीपंचमीचं व्रत हे केले जाते. व्रत हे कुमारिका मुली करू शकतात, महिला करू शकतात. ज्यांचा मासिक धर्म संपलेला आहे तेव्हाच व्रताचं उद्यापन हे केलं जातं. ऋषीपंचमीचं व्रत का केलं जातं, तर स्त्रियांना मासिक धर्म येतो आणि आपण मासिक धर्मामध्ये आपल्याकडून खूप जास्त चुका होत असतात. त्यामुळे ऋषीपंचमीचं व्रत हे करावं. म्हणजे आपण आपल्या नवऱ्याला, घरातल्या मुलांना, सगळ्यांना आपल्या हातचं खायला देतो. म्हणजे पूर्वी कसं होतं की बायका ह्या वेगळ्या बसायच्या आणि 5 दिवस त्यांना कुठलंही काम हे करायचं काम नव्हतं. परंतु आताच या लाईफमध्ये, आताच्या धकाधकीच्या लाईफमध्ये किंवा जी आपली सिंगल फॅमिली आपण झालेली आहे, त्यामुळे आपण असं वेगळं नाही बसू शकत. आपल्या जेव्हाही आपला पिरियड आलेला असतो त्यामध्ये आपण आपल्या घरचं सगळंच काम करतो. आपल्या हातचे सगळे जण हे जेवण वगैरे करत असतात, खात असतात. आपण कधी कधी आपल्या देवांच्या वस्तूलाही चुकून आपला हात लागतो. म्हणजे अगदीच आपण देवाला हात लावत नाही, परंतु देवांच्या ज्या वस्तू असतात त्याला देखील आपला हात लागत असतो. त्यामुळे पंचमीचं व्रत त्यासाठीच केलं जातं की आपल्याकडून ज्या ह्या चुका होतात त्या चुकांसाठी आपण ऋषीपंचमीचं व्रत हे करत असतो. तर ऋषीपंचमीचं व्रत जेव्हा आपण करतो तर त्या ऋषीपंचमीच्या व्रतामध्ये आपल्याला बैलाच्या मशागतीचं काही खायचं नसते. म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्ही गाईचं दूध पिऊ शकता, फळहार करू शकता. बैलाने जे मशागत केलेलं असते ते खायचं नसते. तर खूप बऱ्याच जणी महिला या संध्याकाळच्या वेळी जेवण करून देखील ऋषीपंचमीचं व्रत सोडतात किंवा कोणी सकाळ संध्याकाळ हे गाईचं वगैरे दूध पिऊन फळहार करून दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषीपंचमीचं व्रत हे सोडत असतात. तर ऋषीपंचमीच्या दिवशी आपल्याला सप्त ऋषींची पूजा करायची. अशी पूजेची मांडणी कशी करायची ते देखील मी तुम्हाला सांगते. तर ऋषीपंचमीच्या दिवशी सप्त ऋषींची मांडणी आपण करत असतो आणि मांडणी करून त्यांची पूजा ही आपण ऋषीपंचमीच्या दिवशी करत असतो. तर ते सप्त ऋषी कुठले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगते. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ आणि अत्री हे 7 ऋषी आहे आणि त्यांची पत्नी अरुंधती यांची आपण पूजेमध्ये मांडणी करत असतो. म्हणजे आपण 7 सुपाऱ्या ह्या ऋषींसाठी घेतो आणि 8वी सुपारी अरुंधतीसाठी घेतो. तर पूजेची मांडणी अतिशय सिंपल आहे. म्हणजे एक पाट घ्यायचा आहे, त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे आणि आपण जे पानं असतो, जे आपण विड्याची पानं ज्याला म्हणतो, खायची पानं, जसं आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा, जशी आपण गणपतीची स्थापना करून पूजा ही करत असतो त्या प्रकारे त्या पानावरती 2 पानं घ्यायची आहे. एकूण 2 म्हणजे 14 पानं होतात. त्या पानावरती एक सुपारी ठेवायची आहे. या ऋषीची प्रतिकृती म्हणून आपण त्या सुपारी ठेवत असतो. आणि त्यानंतर गहू घ्यायचे आहे आणि गव्हावरती एक सुपारी ठेवायची, ती म्हणजे अरुंधती. मांडणी करायची आहे आणि कहाणी वाचायची असते. तर कहाणी तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही वाचू शकता. म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही उपवास सोडत असाल तर सकाळी, दुपारी तुम्ही वाचून घ्यायची आहे किंवा दुसऱ्या दिवशी जर तुम्ही उपवास सोडत असाल तर संध्याकाळी देखील तुम्ही कहाणी वाचली तरी सुद्धा चालते. तर या प्रकारे आपली पूजेची मांडणी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ह्या पूजा ही उचलून घ्यायची आहे. तर उत्तर पूजा करताना देखील तुम्ही फळाचाच नैवेद्य दाखवायचा आहे, गाईच्या दुधाचाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या प्रकारची उत्तर पूजा ही करायची आहे. तर प्रत्येक महिलेने हे व्रत करावं. म्हणजे तुमच्याच्याने जर शक्य होत असेल तर हे व्रत नक्की करा. कारण हे जे आपल्याला दोष लागत असतात यापासून आपली मुक्तता होत असते. जे आपण मासिक धर्मामध्ये घरच्यांना खाऊ घालतो किंवा घरातले इतर कामं करतो, तर हे जे दोष असतात या दोषांपासून सगळ्यांची मुक्ती होते. म्हणजे त्या कहाणीमध्ये देखील तसं दिलं आहे की आपण जर का या पिरियडमध्ये जर आपण आपल्या हातचं जर का घरातल्या लोकांना खाऊ घातलं तर त्याचं काय फळ मिळते तुम्हाला कहाणी वाचल्याच्या नंतर ते कळेलच. तर हे व्रत अगदी कुमारिका मुली देखील करू शकतात किंवा लग्न झालेल्या बायका देखील करू शकतात. कुणी हे 5 वर्षाचं व्रत करते आणि त्यानंतर उद्यापन करते, परंतु कोणी हे आजन्म व्रत करतात लग्न झाल्यापासून आणि नंतर जेव्हा आपला मोनोपॉज होतो, म्हणजे मासिक धर्म आपला हा कायमचा संपतो, तेव्हा ते उद्यापन हे करून घेत असतात. तर तुम्हाला जर करायचं असेल, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत नक्कीच करावं. ज्या समजा गर्भवती महिला आहे किंवा ज्यांचे मुलं छोटे आहेत त्यांनी सध्या नाही केलं तरी सुद्धा चालते. कारण की लगातार खूप सारे उपवास होतात. म्हणजे श्रावण सोमवार येतात, नंतर आता हरतालिका आली. तर तुमच्याच्याने जर शक्य होत असेल तर तुम्ही नक्की करा. परंतु तब्येत ही खूप महत्वाची आहे. म्हणजे आता ज्या गर्भवती महिला आहेत, ज्यांच्या पोटामध्ये बाळ आहे, त्यांची तब्येत त्यांना सांभाळणं खूप जास्त महत्वाचे आहे. त्यासोबत
ज्यांची डिलिव्हरी झाली आहे, ज्यांना छोटे बाळ आहेत, त्यांनी देखील सध्या नाही केले तरी चालते. तुमचे मुलं थोडेसे मोठं झाल्याच्या नंतर देखील तुम्ही हे व्रत करू शकता, काही हरकत नाही. 5 वर्ष देखील तुम्ही हे व्रत करू शकता, जेणेकरून आपल्याला हे दोष लागणार नाही, या दोषांपासून आपली मुक्तता होईल. तर अशा प्रकारे आपण ऋषीपंचमीचं व्रत हे करायचं आहे. त्यानंतर कहाणी नक्की ऐकायची आहे, कारण कहाणी ऐकल्याशिवाय कुठलंच व्रत हे पूर्ण होत नाही. आणि गजानन महाराजांचं पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. म्हणजे त्यामध्ये 21 अध्याय आहे आणि 21 अध्याय वाचण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. तर 5 ते 6 तास जर का तुमची बसण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही 21 मोठी जी पोथी आहे गजानन विजय ग्रंथाची त्याचं पारायण करू शकता, किंवा 1 तासाची छोटी पोथी देखील मिळते, ज्यामध्ये संपूर्ण पारायणाचा सार दिलेला असतो. म्हणजे 21 अध्याय असतात त्याच्यामध्ये, परंतु ती पोथी अगदी 1 तासामध्ये वाचून होते. ती पारायणाचीच असते स्पेशल. ती जर तुमच्याकडे असेल तर तसे तुम्ही वाचू शकता, किंवा तुम्ही गजानन बावन्नीचं देखील पठण करू शकता, ऐकू शकता, किंवा गजानन स्तोत्र जे आहे ते तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं नक्की करा. परंतु उद्या ऋषीपंचमी आहे आणि उद्याचा दिवस अत्यंत खास आहे आणि गजानन भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे. त्यामुळे तुमच्याच्याने जसं होईल तशी सेवा ही नक्की करा. ऋषीपंचमीचं व्रत जर तुमच्याच्याने होत असेल, म्हणजे ज्या नॉर्मल बायका आहेत त्या तर करू शकतात, परंतु ज्या गर्भवती महिला आहेत आणि ज्यांची मुले छोटे आहेत, आताच बाळांपण त्यांचं झालं आहे, किंवा विचार करूनच तुम्ही व्रत करा. कारण शेवटी आपली तब्येत महत्वाची आहे, शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे तुमच्याच्याने जसं शक्य होत असेल तसं तुम्ही नक्की करा, परंतु सेवा करायला उद्याच्या दिवशी विसरू नका. तर आपण आता गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये झालेलंच आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की गणपती बाप्पा हे 10 दिवस म्हणजे 11व्या दिवशी आपण अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो. तर 10 दिवस आपण गणपती बाप्पांची सेवा कशी करायची आहे, जेणेकरून आपल्यावरती गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यामध्ये एवढंच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. जय गजानन.